ब्रेकिंग न्यूज आली आहे। प्रवरा नदीतील दुर्घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। एसडीआरएफच्या 3 जवानांचा या नदीमध्ये बुडून मृत्यू झाला। प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट ही उलटली। पथकातील 4 जणांसह एक स्थानिक सुद्धा बोटीमध्ये यावेळी बुडालेला आहे। अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळची ही घटना आहे। याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय प्रवरा नदीतील दुर्घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। एसडीआरएफच्या पथकातील या जवानांचा नेमका मृत्यू कसा झाला, ही बोट नेमकी कशी बुडाली, जरा सविस्तर सांगाल? तर आपण प्रवरा नदीमध्ये कशा पद्धतीने ही दुर्घटना झाली याचीच ही सध्या दृश्य पाहतोय। प्रवरा नदीमध्ये ही दुर्घटना झाली आणि तेव्हाचाच व्हिडिओ आता सध्या साम टीव्हीवर आपण एक्सक्लुझिव्ह पाहत आहात। एसडीआरएफच्या 3 जवानांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। तर प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी म्हणून एसडीआरएफचं हे पथक गेलं होतं, मात्र एसडीआरएफच्या पथकाची ही बोटच उलटली आणि तेव्हाची ही दृश्य सध्या आपण साम टीव्हीवर पाहत आहात। पथकातील 4 जणांसह एक स्थानिक सुद्धा या बोटीमध्ये होता, तो सुद्धा या घटनेमध्ये बुडालेला आहे। अकोले तालुक्यातील सुगाव या गावाजवळ ही घटना घडली आहे। एसडीआरएफच्या पथकातील 3घांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे। तर दोघांचा अजूनही शोध सुरू आहे आणि सध्या या घटनेचाच व्हिडिओ आपण साम टीव्हीवर पाहत आहात। आपण पुन्हा आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। सचिन, सध्या प्रवरा नदीतील दुर्घटनेचा व्हिडिओ आपण साम टीव्हीवर दाखवतोय। नेमकं कोणत्या कारणामुळे एसडीआरएफ पथकातील या जवानांची ही बोट बुडाली? निश्चितच काल 2 तरुण जे आहेत ते सागर जेडगुले आणि अर्जुन जेडगुले हे प्रवरा नदी पात्रात त्या ठिकाणी सुगाव जवळ ते पोहण्यासाठी गेले होते, मात्र त्या ठिकाणी ते दोघेही बुडाले। त्यातील एकाचा मृतदेह सागर जेडगुले याचा बुडून मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह काल आढळून आला होता। आज मात्र जो उरलेला अर्जुन जेडगुले आहे याच्या शोध कार्यासाठी धुळे येथून एसडीआरएफचं पथक जे आहे ते अकोले तालुक्यामध्ये आलं होतं, मात्र त्या ठिकाणी शोध सुरू असतानाच हे पथक जे आहे यातील 3 जण एसडीआरएफचे जवान जे आहेत ते पाण्यामध्ये बुडाले। त्यांच्यासोबत त्यांना गायडन्स करण्यासाठी किंवा ती जागा दाखवण्यासाठी एक स्थानिक देखील त्या ठिकाणी त्यांच्या सोबत गेला होता, तो देखील या पथकासोबत त्या ठिकाणी बुडाला। या तिघांचा मृतदेह जो आहे तो आढळून आलेला आहे। तर एक जवान जो आहे तो अत्यवस्थ आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। जो स्थानिक त्यांच्या सोबत गेलेला होता तो देखील अगदीच। या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आणि अजूनही दोघांचा शोध सुरू आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेट बद्दल।